ऊर्जा आणि आरोग्याचा परफेक्ट डोस. कॅलिफोर्निया बदामांनी अधिक चांगल्या सकाळच्या पोषणाच्या सामर्थ्यावर टाकला प्रकाश. कॅलिफोर्निया बदामांसह पौष्टिक सकाळच्या दिनचर्येची आणि सोप्या पोषणविषयक सवयींच्या सामर्थ्याचा गौरव करण्यासाठी तज्ज्ञ एकत्र आले. सकाळची सुरुवात संपूर्ण दिवसाची दिशा ठरवते आणि योग्य दिनचर्या अंगीकारल्यास मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येतो. निरोगी सकाळच्या सवयींचे महत्त्व अधोरेखित करत आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने पुण्यातील शेरेटन ग्रँड येथे हर सुबह की सुपर शुरुआत कैलिफोर्निया बादाम के 24 न्यूट्रिएंट्स के साथ या विषयावर एक रंजक आणि उत्साहवर्धक सत्र आयोजित केले. मॅक्स हेल्थकेअर नवी दिल्ली येथील डायटेटिक्स विभागाच्या रिजनल हेड आणि पोषण तज्ज्ञ ऋतिका समतदार यांनी या सत्राचे संचालन केले. आरजे उत्सवी यांनी सूत्रसंचालन केले. या सत्रात अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्यासह लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर्स साक्षी अग्रवाल, शिल्पा मेहर आणि हर्षा खत्री सहभागी झाल्या. त्यांनी पौष्टिक सकाळच्या सवयी आणि दिवसाची योग्य सुरुवात करण्यासाठी कॅलिफोर्निया बदामांची साधी पण प्रभावी भूमिका याविषयी चर्चा केली. दिवसाच्या सुरुवातीला आपण घेतलेले निर्णय एकूण आरोग्यावर कसा प्रभाव टाकू शकतात यावर या चर्चेत भर देण्यात आला. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. Full also for a longer time and which eventually helps in weight loss also, and it gives you the energy for working out. And I used to actually have 5 almonds and before my workout, but now I will have a handful at least 10 to 12 before my workout, and then of course almond मेरे bag में तो रहते ही है. So through the day if I am feeling little hungry, तो ये खाओ वो खाओ, जहाँ पे अपना मन होता है तब I just remove my almonds. तभी वो सोक किए हुए नहीं होते हैं, but at least I'm munching on something healthy. So definitely pre-work, it's a superfood for pre-workout. Yes. Okay. ऋतिका जी, आप काफ़ी ज़्यादा एक्सपर्ट है, हम कह सकते हैं, इन टर्म्स ऑफ द डिटेल्स ऑफ आल्मंड्स. या आल्मंडच्या एका याच्यामध्ये तू बरंच स्वतःच्या फिटनेस विषयी सांगितलंस, काय सांगशील? आज कॅलिफोर्निया आल्मंडसाठी इथे पॅनल डिस्कशनमध्ये मी गेस्ट होते आणि आल्मंड्सचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे याविषयीचं हे डिस्कशन होतं. तर आपल्याला लहानपणापासूनच आपल्या आई सांगत आले आहे की बदाम खा, ताकद येईल, शक्ती येईल. पण आपण कंटाळा केला, मी तरी खूप कंटाळा केला लहान असताना. पण आता जसं मी मोठी होत गेले, जसं अवेअर होत गेले अबाउट फिटनेस अँड वेलनेस, तर मला स्वतःला बदामांचं महत्त्व, आल्मंड्सचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात कळलेलं आहे. आणि त्यामुळे मी अराउंड माझ्या दिवसाची सुरुवात परत 5 सोक्ड आल्मंड्सनी होतेच नक्कीच. आणि डेफिनेटली मी कॅलिफोर्निया आल्मंड्सनी खूप वर्ष झाले कॅलिफोर्निया आल्मंड्सच वापरते आहे. आणि इट हॅज ऑलमोस्ट ऑल द न्यूट्रिएंट्स दॅट आवर बॉडी रिक्वायर्स. very good amount of protein, vitamin E, magnesium, a lot of minerals. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आल्मंड्स इज अ व्हेरी अंडररेटेड सुपरफूड. कारण की ते अवेलेबल असतंच आपल्याकडे, त्याच्यामुळे मग आपण आणखी वेगवेगळ्या मोठ्या स्वीट सुपरफूड्सकडे जातो जे इझिली अवेलेबल नसतं. पण बदाम हे इतके असतात आपल्या घरामध्ये अवेलेबल. दिवाळीत वगैरे म्हटलं तर मग बदाम घरी आपल्याला मिळतात. पण मग ते खाल्ले पाहिजे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या इट्स अ व्हेरी गुड प्री वर्कआउट मील ऑल्सो. एक गुड अमाऊंट ऑफ हँडफुल ऑफ आल्मंड्स घेऊन तुम्ही वर्कआउटला गेलात तर यू विल एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ एनर्जी ड्युरिंग युअर वर्कआउट्स ऑल्सो. त्याच्यामुळे अँड ऑल्सो आय कॅरी अ लॉट ऑफ आल्मंड्स इन माय. एक डब्बा बदामाचा माझ्या बॅगेमध्ये सुद्धा असतोच की जाता येताना कुठे थांबता नाही आलं, खायला प्यायला नाही मिळालं, अवेळी शूट्स असतात कधी तर भूक लागली की एक थोडेसे बदाम घेतले, तोंडात टाकले की बरं वाटतं आणि सस्टेंड एनर्जी आपल्याला मिळते. सेशिटी खूप वेळासाठी खाल्ल्यानंतर आल्मंड खाल्ल्यानंतर भूक कमी लागते.
आणि खूप वेळ आपल्याला छान पोट भरल्यासारखं वाटतं. सो आय थिंक आपण सगळ्यांनीच आत्ता ऋतिका मॅम म्हणाल्या त्याचप्रमाणे 20 ते 23 आमंड्स दिवसाला हसत हसत घेऊ शकतो. पण त्याच्याबरोबर दुसरे जे आयटम्स आहेत ते तुम्ही अनहेल्दी खाता ते थोडे कमी केले पाहिजेत. कारण ते आणि हे दोन्ही मिळून सगळं खाल्लं तर मग डेफिनेटली वजन वाढणार. एवरीबडी सो रश्ड और हमारे पास हार्डली एनी टाइम है, तो हमें अपने हेल्थ के बारे में कैसे ध्यान रखना है. तो आज हमने यही डिस्कस किया दैट सिंपल हैबिट्स अगर आप चेंज करें अपने लाइफस्टाइल में, एक दिन की शुरुआत ठीक से करें, स्टार्ट विद अ हेल्दी ब्रेकफास्ट. एंड बहुत इंपॉर्टेंट है कि आप नाश्ते में क्या लेते हैं. तो नाश्ते में आपका ऐसा कोई फूड होना चाहिए जिसमें आपको प्रोटीन्स मिले, फाइबर मिले एंड आपको एक होलसम मील मिले. सो जो भी आप नाश्ता लेते हैं उसमें अगर आप एक मुट्ठी बादाम डालेंगे इट विल बिकम मोर हेल्दियर. सो सबसे पहली इंपॉर्टेंट चीज ये. दूसरी चीज जो हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है वो है आपका लाइफस्टाइल. ना सिर्फ डाइट पे ध्यान दें बट ऑल्सो कोशिश करें कि आपके लाइफस्टाइल में चाहे वो स्ट्रेस हो, चाहे आपका स्लीप पैटर्न हो, चाहे आपका एक्सरसाइज हो,